आज ॲक्च्युली एक असा प्रसंग घडला की एका शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमीन ती जाळली होती. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही का म्हणून ही शेतजमीन जाळली? तर त्यांनी मला सांगितलं की त्याच्यामध्ये खूप तण वाढलं होतं म्हणून मग मी ती जाळली. आपण काय करतो, आपल्या शेतात पिकाव्यतिरिक्त काही असेल ना तर ते आपण जाळून टाकतो. यामुळे आपल्याला काय होतंय, आपणच आपल्या शेतीचं नुकसान करत चाललोय, हे आपल्या लक्षात येत नाही. सध्या मातीचा जो ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण आहे हे 0.1 to 0.2 एवढंच आहे. जर आपल्याला आपली माती सुपीक ठेवणं गरजेचं असेल तर ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आत्ताची पातळी ही 0.1 to 0.2 आहे, पण अपेक्षित किती आहे तर 5% ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये असणं अपेक्षित आहे. जर ऑर्गॅनिक कार्बन आपण जर मेंटेन केला तर आपली ही माती आहे ती सुपीक राहील, सुपीक होईल. आत्ताची ही माती आहे, ही माती मृत होत चालली आहे. पण आपल्याला जर ही माती जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा शेतजमीन न जाळता, राखेचे फायदे आहेत पण शेतजमीन जाळू नये. त्याच्यामध्ये जे गांडूळ असायचे सुरुवातीला खूप आधीची जी शेती होती त्याच्यामध्ये खूप सारे गांडूळ असायचे. जेव्हा आपण आपली शेतजमीन जाळतो तेव्हा गांडूळ किंवा त्याच्यामध्ये उपलब्ध असणारे जे जीवाणू आहेत हे पण तिथे नष्ट होत चालले. जर आपल्याला आपली जमीन, आपली माती जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला थोडा केमिकलचा वापर ही कमी, शेतजमीन जाळणं हे थांबवणं अगदी गरजेचं आहे. याच्यातून आपण आपल्या मातीचा ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन करू शकतो आणि आपण आपली माती जिवंत ठेवू शकतो. ही तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून तुम्ही मला नक्की कळवा.